students, welcome to the world of very interesting subject chemistry. We have started the topic alcohols, phenols and ethers. This is our fifth video lecture on the topic alcohols, phenols and ethers. So today we will see chemical properties of alcohols and phenols. The alcohols and phenols यांचे रासायनिक गुणधर्म आपण पाहणार आहोत. So there are different chemical properties. At first we will see laboratory tests. जे प्रयोगशाळेमध्ये घेतलेल्या चाचण्या यामध्ये आपल्याला पाहायच्या. So there are four different laboratory tests. First one is litmus test, where we are going to use moist blue litmus as well as moist red litmus paper. Second is a reaction with bases, की ज्यामध्ये आपण सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साइड अशा बेसिसचा यूज करणार आहोत. Third is characteristic test for phenol is with neutral FeCl3 solution. And fourth, distinguishing test for alcohols. यापूर्वीच आपण पाहिले अल्कोहोल डिस्टिंग्विश करण्यासाठी लुकास टेस्ट या टेस्टचा वापर केला जातो. त्याचं पुन्हा रिपिटेशन आज या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. So these laboratory tests we'll see one by one. So first is litmus test. That is test with moist blue litmus paper or moist red litmus paper. समजा अल्कोहोलचं ॲक्वेस सोल्युशन तयार केलं आणि त्यामध्ये मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर आणि मॉइस्ट रेड लिटमस पेपर डीप केले. दे रिमेन ॲज इट इज, म्हणजे त्यांच्या कलरमध्ये कोणताही फरक पडत नाही. सो ॲक्वेस सोल्युशन ऑफ अल्कोहोल इज न्यूट्रल टू दी लिटमस. हे जर आपण फिनॉलचं ॲक्वेस सोल्युशन तयार केलेलं असेल आणि त्यामध्ये मॉइस्ट ब्ल्यू लिटमस पेपर डीप केला, इट टर्न्स रेड. हे काय दाखवतं? फिनॉल इज ॲसिडिक टू दी लिटमस. इट ॲक्ट्स ॲज वीक ॲसिड. म्हणजे ही लिटमस टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लॅबोरेटरीमध्ये आपल्याला सहजासहजी करता येते. इथं आपल्याला काय समजलं? Alcohols are the neutral to the litmus and phenol is acidic to the litmus. आता दुसरी टेस्ट आपण बघूया, रिएक्शन विथ बेसिस. नंबर 2, रिएक्शन विथ बेसिस. बेसिस म्हणजे या ठिकाणी आपण NaHCO3 वीक बेस वापरणार किंवा NaOH स्ट्रॉंग बेस यूज करणार. फिनॉल ऍक्ट्स ॲज अ वीक ऍसिड. फिनॉल स्वतः वीक ऍसिड आहे. सो इट कॅनॉट रिएक्ट विथ सोडियम बायकार्बोनेट बट रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साइड. फिनॉल घेतला आपण आणि यामध्ये सोडियम बायकार्बोनेट ऍड केलं किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट NaHCO3 ऍड केलेला असेल, नो रिएक्शन टेक्स प्लेस. यांच्यामध्ये रिएक्शन होणार नाही, कारण फिनॉल स्वतः वीक ऍसिड आहे. तो या वीक बेस बरोबर रिएक्ट होऊ शकत नाही. मात्र या फिनॉलला आपण ॲक्वियस NaOH बरोबर रिएक्ट केलं. यू नो ॲक्वियस NaOH इज द स्ट्रॉंग अल्कली. ॲक्वियस NaOH इज स्ट्रॉंग अल्कली. यामध्ये फिनॉल डिझॉल्व्स कम्प्लिटली इन ॲक्वियस NaOH. हा पूर्णपणे ॲक्वियस NaOH मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि इट फॉर्म्स सोडियम फिनॉक्साइड. दॅट इज ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम फिनॉक्साइड इज फॉर्म अलॉंग विथ द फॉर्मेशन ऑफ H2. ॲक्वियस सोडियम फिनॉक्साइड तयार झाला. पुन्हा या ॲक्वियस सोडियम फिनॉक्साइड मध्ये जर आपण डायल्युटेड HCl ऍड केलं, HCl ॲक्वियस ऍड केलेला असेल, तर फिनॉल हा रिजनरेट होतो किंवा फिनॉलचं प्रेसिपिटेशन होतं, वेअर प्रेसिपिटेट ऑफ फिनॉल इज फॉर्म्ड. हे रिजनरेशन झालं आणि या रिएक्शन मध्ये सॉल्ट रिमूव्ह होतो, तो सोडियम क्लोराइड. So where precipitation of
or regeneration of phenol is taking place with aqueous hydrochloric acid. म्हणजे इथं काय समजलं तुम्हाला, वीक अल्कली सोडियम बायकार्बोनेट बरोबर फिनॉल स्वतः वीक ऍसिड असल्यामुळे रिएक्ट होत नाही. मात्र फिनॉलची ऍक्वियस NaOH स्ट्रॉंग अल्कली बरोबर रिएक्शन केली तर सोडियम फिनॉक्साइडचं ऍक्वियस सोल्युशन तयार होतं, H2O रिमूव्ह होतो. आणि पुन्हा त्या ऍक्वियस सोडियम फिनॉक्साइड मध्ये जर ऍक्वियस HCl ऍड केलं असेल, फिनॉल रिजनरेट होतो किंवा त्याचा प्रेसिपिटेट तयार होतो. जे फिनॉल ओनली रिएक्ट्स विथ ऍक्वियस सोडियम हायड्रॉक्साइड. आता हीच रिएक्शन अल्कोहोलची केली. अल्कोहोल डू नॉट शो ऍसिडिक प्रॉपर्टीज. अल्कोहोल्स मध्ये ऍसिडिक प्रॉपर्टीज होत नाही, म्हणून हा अल्कोहोल सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर रिएक्टच होत नाही. पण जर अल्कोहोलची स्ट्रॉंग अल्कली मेटल सोडियम किंवा पोटॅशियम बरोबर रिएक्शन केले तर त्या रिएक्शन मध्ये सोडियम अल्कॉक्साइड किंवा पोटॅशियम अल्कॉक्साइड तयार होतो आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. ही रिएक्शन कशी आहे पहा, 2ROH म्हणजे अल्कोहोलचे 2 मोलेक्युल्स अल्कली मेटल सोडियम बरोबर रिएक्ट होतात आणि या रिएक्शन मध्ये सोडियम अल्कॉक्साइड तयार होतो, लिबरेटिंग हायड्रोजन गॅस इव्हॉल्व झालेला असेल. हा सोडियम हा स्ट्रॉंग बेस आहे, अल्कली मेटल आहे, तो या वीक ऍसिड अल्कोहोल बरोबर रिएक्ट झाला. जे सोडियम मेटल बरोबर फिनॉलनी वीक ऍसिडिक कॅरेक्टर दाखवली होती, अशी वीक ऍसिडिक कॅरेक्टर सोडियम हायड्रॉक्साइड किंवा सोडियम बायकार्बोनेट बरोबर अल्कोहोल दाखवू शकत नाही. सेम इज द रिएक्शन विथ पोटॅशियम. तर अल्कोहोल 2K बरोबर रिएक्ट केला तर यापासून 2ROK तयार होईल, हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. जे पोटॅशियम अल्कॉक्साइड या रिएक्शन मध्ये तयार होतो, जे अल्कली मेटल्स बरोबर अल्कोहोल हा वीक ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतो. लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस is used to detect the presence of OH group in alcohols. ज्यात या रिएक्शन मध्ये हायड्रोजन गॅस लिबरेट होतो, हे काय दाखवतं, अल्कोहोल मध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, तो डिटेक्ट करण्यासाठी सोडियम मेटल किंवा पोटॅशियम मेटल बरोबर अल्कोहोलची रिएक्शन यामध्ये केलेली. ही रिएक्शन समजली का, रिएक्शन विथ बेसेस सोडियम बायकार्बोनेट किंवा सोडियम हायड्रॉक्साइड. द थर्ड रिएक्शन, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. तिसरी लॅबोरेटरी टेस्ट दिलेली आहे, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल्स. इट इज व्हेरी इंपॉर्टंट टेस्ट. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल्स. फिनॉल्स मध्ये डिफरंट एक्झाम्पल्स आहेत. मोनोहायड्रॉक्सी फिनॉल आहे, डायहायड्रॉक्सी फिनॉल आहे, ट्रायहायड्रॉक्सी फिनॉल आहे. यांच्यामध्ये न्यूट्रल FeCl3 बरोबर विशिष्ट टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये फिनॉलची रिएक्शन जर न्यूट्रल FeCl3 बरोबर केली तर डीप कलर्ड कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतो, डार्क कलर्ड कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार होतो आणि तो कॉम्प्लेक्स कंपाऊंड पर्पल कलर्ड असेल, व्हायलेट कलर्ड असेल किंवा ग्रीन कलर्ड असेल. आता फिनॉलचा आपण जनरल फॉर्म्युला घेऊया, AROH. याचे 3 मोलेक्युल्स घेतले and whenever this phenol is reacted with neutral FeCl3, what is meaning of neutral FeCl3? pH of FeCl3 must be 7.0. तर या रिएक्शन मध्ये हा फिनॉल FeCl3 बरोबर रिएक्ट होतो and it forms ArO 3 times Fe along with the formation of 3HCl. हा जो कंपाऊंड तयार झाला, या कंपाऊंडचं नाव दिलंय फेरिक फिनॉक्साइड. फेरिक फिनॉक्साइड. दिस कंपाऊंड इज डीप कलर्ड किंवा तो डार्क कलर्ड आहे. याचा कलर मिळतो पर्पल किंवा व्हायोलेट किंवा ग्रीन कलर. आता फिनॉल मध्ये एक्झाम्पल आपण कोणतं घेतलं याच्यावर हा कलर डिपेंड असेल.
Whenever phenol is reacted with neutral FeCl3, it forms deep colored, dark colored compound ferric phenoxide, and this ferric phenoxide is either getting color purple, violet or green along with the formation of 3HCl. It is a characteristic test given by phenol. आता यामध्ये मोनोहायड्रॉक्सीफिनॉलचं उदाहरण पण घेऊया. इथं C6H5OH घेऊया आपण, कार्बोलिक ऍसिड. Whenever it is reacted with neutral FeCl3, we are getting C6H5O 3 times Fe along with HCl. याचंही नाव फेरिक फिनॉक्साइड असं दिलंय. It is getting deep color or dark color and color of that complex compound is violet. या कॉम्प्लेक्स कंपाउंडचा कलर असतो व्हायोलेट. So monohydroxyphenol, whenever reacted with neutral FeCl3, it gives violet colored complex compound, and this violet colored complex compound is ferric phenoxide. It is characteristic test with neutral FeCl3 only given by phenol. ही रिएक्शन अल्कोहोल मध्ये होत नाही. ही तिसरी टेस्ट समजली का पहा तुम्हाला, कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर phenol. Now fourth laboratory test is distinguishing test for alcohols. ही सुद्धा अत्यंत महत्व आहे. ऑलरेडी आपण पूर्वी पाहिलेली आहे. जे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल्स मध्ये डिस्टिंग्विश जर करायचं असेल तर या टेस्टचा वापर केला जातो. डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स. यापूर्वी आपण अल्कोहोल्स मध्ये बघितले, त्याला आपण लुकास टेस्ट असं म्हणले. लुकास टेस्ट याचं रिपिटेशन या ठिकाणी मी करतोय. पण लुकास टेस्ट साठी लुकास रिएजंट वापरलेला आहे, आणि लुकास रिएजंट इज द मिक्सचर ऑफ HCl and ZnCl2. Anhydrous ZnCl2 along with HCl is called Lucas reagent. आता या लुकास रिएजंट मध्ये अल्कोहोल हा पूर्णपणे डिझॉल्व्ह होतो, आणि जो प्रोडक्ट तयार होतो तो अल्किल क्लोराइड आहे. आपण मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये पाहिलेलं आहे. बट दिस अल्किल क्लोराइड इज इनसोल्युबल इन वॉटर. So appearance of this alkyl chloride is shown like turbidity, or appearance of alkyl chloride is shown like cloudiness. म्हणजे ही रिएक्शन कशी होती पहा. समजा ROH घेतला आपण आणि याच्यावर लुकास रिएजंटची ऍक्शन केली HCl आणि ZnCl2 ची, तर OH ग्रुपची रिप्लेसमेंट Cl ॲटम ने होणार. RCl is formed in this reaction along with the H2O. The alkyl chloride is formed in a reaction along with the water molecule. कारण या रिएक्शन मध्ये हा अल्किल क्लोराइड आहे तो पाण्यामध्ये इनसोल्युबल आहे, बिकॉज इट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि याचा अपीयरन्स पाण्यामध्ये क्लाउडीनेस सारखा दिसतो किंवा टर्बिडिटी सारखा दिसतो. आता या रिएक्शन मध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी सुद्धा आपण बघितली. टर्शियरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी इज ग्रेटर दॅन प्रायमरी. समजा एका टेस्ट ट्यूब मध्ये टर्शियरी अल्कोहोल घेतला आणि त्या टेस्ट ट्यूब मध्ये लुकास रिएजंट ऍड केला, ZnCl2 ने HCl यांचं मिक्सचर ऍड केलं. इमिजिएटली वी आर गेटिंग टर्बिडिटी हियर. क्लाउडीनेस ताबडतोब मिळतो, बिकॉज ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ टर्शियरी अल्कोहोल इज ग्रेटर विथ द लुकास रिएजंट. असाच अल्कोहोल सेकंडरी असेल, त्यामध्ये आपण लुकास रिएजंटची ऍडिशन केली, वी आर गेटिंग टर्बिडिटी, क्लाउडीनेस ओनली आफ्टर 5 मिनिट्स. म्हणजे 5 मिनिटांनंतर क्लाउडीनेस किंवा टर्बिडिटी मिळते. बट व्हेनेवर अल्कोहोल इज प्रायमरी, समजा RCH2OH घेतला आणि त्यामध्ये लुकास रिएजंट ऍड केला, वी आर गेटिंग टर्बिडिटी ओनली अपॉन हिटिंग. त्याला उष्णता दिल्यानंतरच टर्बिडिटी किंवा क्लाउडीनेस मिळतो. म्हणजे टर्शियरी अल्कोहोल गिव्स क्लाउडीनेस इमिजिएटली, सेकंडरी अल्कोहोल गिव्स क्लाउडीनेस आफ्टर 5 minutes, and primary alcohol forms turbidity or cloudiness only upon heating. This test is called Lucas test. It is very important test. It is used to distinguish between primary, secondary and tertiary type of the alcohols. They give a chemical test to distinguish between primary, secondary and tertiary alcohols. असा 3 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल
त्यामध्ये आपण लुकास टेस्ट लिहायचे. सो दीज आर 4 लॅबोरेटरी टेस्ट. पहिली आपण बघितली लिटमस टेस्ट, सेकंड रिएक्शन विथ बेसिस, तिसरी होती कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल आणि चौथी आहे डिस्टिंग्विशिंग टेस्ट फॉर अल्कोहोल्स, दॅट इज लुकास टेस्ट. Second type of reactions that we are going to see is reaction due to breaking of OH bond. म्हणजे अल्कोहोल आणि फिनॉल मधला OH बॉन्ड ब्रेक कसा होतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सो देयर आर 3 chemical reactions. First one is acidic characters of alcohols and phenols. Second is esterification where we are going to form ester. आणि तिसरी प्रकारची आहे formation of aspirin. Aspirin is a medicine. So at first we'll see acidic character. You know, according to laboratory tests, it is proved that alcohols are neutral compounds and phenols are acidic in nature. That is, ionization of OH bond is different in alcohols and phenols, and this ionization is depending on the stabilization of respective conjugate bases formed from them. आता समजा यांच्यापासून कॉन्जुगेट बेसिस तयार होतात. अल्कोहोल आहे, या अल्कोहोलचं जर ॲक्वियस सोल्युशन तयार केलं आपण, जी H2O बरोबर याची रिएक्शन केली, रिव्हर्सिबल रिएक्शन होणार. सो इन दिस रिव्हर्सिबल रिएक्शन वी आर गेटिंग RO मायनस. RO मायनस तयार होणार अलॉंग विथ दी H3O+. आता RO मायनस म्हणजे ज्याला आपण अल्कॉक्साइड आयन असं म्हणतो. And this alkoxide ion is conjugate base of alcohol. हा जो अल्कॉक्साइड आयन आहे तो अल्कोहोलचा कॉन्जुगेट बेस आहे. असा जर फिनॉल रिएक्टंट असेल आणि याचे ॲक्वियस सोल्युशन आपण तयार केलं, रिव्हर्सिबल रिएक्शन इज टेकिंग प्लेस. Phenoxide ion is formed. A phenoxide ion is conjugate base of phenol. हा जो फिनॉक्साइड आयन आहे तो फिनॉलचा कॉन्जुगेट बेस आहे. आता हे जे कॉन्जुगेट बेसिस आहे यांचं स्टॅबिलायझेशन कशावर डिपेंड आहे, याच्यावर ऍसिडिक कॅरेक्टर अल्कोहोल आणि फिनॉलची डिपेंड आहे. तर अल्कोहोलचं ॲक्वियस सोल्युशन तयार केलं तर हा अल्किल ग्रुप आहे. या अल्किल ग्रुप ऑफ पॉझिटिव्ह प्रकारचा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. जी इथली पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा O च्या बाजूला रिलीज करेल. आणि बिकॉज ऑफ दी positive inductive effect of alkyl group, destabilization of alkoxide ion in aqueous solution of alcohol is taking place. Because of the destabilization of alkoxide ion, alcohol is neutral in the aqueous solution. म्हणजे हा much more प्रमाणामध्ये H+ ions aqueous solution मध्ये तयार करू शकत नाही. So it is neutral in aqueous solution. समजा फिनॉलचं ॲक्वियस सोल्युशन तयार केलं तर फिनॉक्साइड आयन तयार करणार. फिनॉक्साइड आयन मध्ये हा जो ॲरोमॅटिक रिंग आहे त्या ॲरोमॅटिक रिंगवर निगेटिव्ह प्रकारचा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे आणि निगेटिव्ह प्रकारचा इंडक्टिव्ह इफेक्ट असल्यामुळे हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याकडे अट्रॅक्ट करेल आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट केल्यामुळं हा जो कॉन्जुगेट बेस आहे तो कॉन्जुगेट बेस याचं स्टॅबिलायझेशन करतो. म्हणजे याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स तयार होतात. म्हणजेच डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन पेअर होतं. आणि आपण बघितलंय ऑर्थो पोझिशनला आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज हा डेव्हलप होतो. सो हियर स्टॅबिलायझेशन ऑफ फिनॉक्साइड आयन इज टेकिंग प्लेस बिकॉज ऑफ द निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ द ॲरोमॅटिक रिंग अँड देअरफॉर दिस फिनॉल इन ॲक्वियस सोल्युशन इज मॉडरेटली सोल्युबल. आणि मॉडरेटली सोल्युबल असल्यामुळे याच्यामध्ये OH बॉन्ड हा सहजासहजी ब्रेक होऊ शकतो. Phenol acts as a weak acid in aqueous solution. म्हणून हा कन्सेप्ट बोर्ड एक्झामिनेशन साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एक्सप्लेन व्हाय अल्कोहोल इज न्यूट्रल while phenol is weak acid in aqueous medium. 2 मार्कांचा प्रश्न विचारला जाईल. जे aqueous medium मध्ये अल्कोहोल हा न्यूट्रल आहे
आणि फिनॉल हा वीक ऍसिड म्हणून काम करतो हे एक्सप्लेन करायचं आहे 2 मार्कांसाठी. लक्षात आलं की आपण ॲक्वेस सोल्युशन अल्कोहोलचं तयार केलं, अल्कॉक्साइड आयन तयार होणार. अल्कॉक्साइड आयन मध्ये जो अल्काइल ग्रुप आहे इट कॅरीज पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, म्हणजे हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ॲटमच्या बाजूला रिलीज करेल. हा जो अल्कॉक्साइड आयन आहे याला कॉन्जुगेट बेस ऑफ अल्कोहोल असं म्हणलंय. बिकॉज ऑफ दिस कॉन्जुगेट बेस or positive inductive effect on alkyl group, destabilization of alkoxide ion is taking place and therefore alcohol is neutral in aqueous solution. फिनॉलचं aqueous solution तयार केलं तर फिनॉक्साइड आयन तयार होतो. फिनॉक्साइड आयन is conjugate base of phenol where aromatic ring carries negative type of the inductive effect, so it attracts pair of electron towards itself, and because of this attraction delocalization of pi electron pair takes place here and therefore it stabilizes phenoxide ion. Therefore OH bond is very easily broken in phenol as compared with the alcohol, and therefore phenols act as weak acid in aqueous solution. ही रिएक्शन याचं एक्सप्लेनेशन 1 मार्कांसाठी लिहायचं आहे. ही रिएक्शन आणि याचं एक्सप्लेनेशन आपण या 2 मार्कांच्या प्रश्नामध्ये 1 मार्कांसाठी लिहायचं आहे. मला वाटतं हा कन्सेप्ट तुम्हाला समजला. वाय अल्कोहोल्स आर न्यूट्रल अँड फिनॉल इज वीक ऍसिड इन aqueous solution. आता दुसरी रिएक्शन यामध्ये पाहिजे इस्टेरिफिकेशन, की ज्यामध्ये OH बॉन्ड अल्कोहोल आणि फिनॉल मधला ब्रेक होतो. सो नंबर 2 इज esterification. What is meaning of esterification? Esterification means formation of ester. इथं प्रोडक्ट काय मिळतो? ester. Now in this reaction between alcohol or phenol with carboxylic acid in the presence of concentrated H2SO4 is called esterification, where product obtained is ester. जे ज्या रिएक्शन मध्ये अल्कोहोल किंवा फिनॉल कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर H+ मध्ये म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्ट होतो आणि इस्टर तयार होतो, त्या रिएक्शनला इस्टेरिफिकेशन रिएक्शन असं म्हणलंय. This reaction is reversible. It takes place in the presence of concentrated H2SO4. आता यामध्ये अल्कोहोलचं उदाहरण घेऊया. Whenever alcohol is reacted with carboxylic acid, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हा अल्किल ग्रुप वेगळा घेऊया आपण. The reaction is reversible. It takes place in the presence of H+. Now in this reaction, H+ ion from alcohol and OH- ion from carboxylic acid are removed as H2O molecule. याचं मेकॅनिझम काय? अल्कोहोलचा H+ आयन रिमूव्ह झाला आणि कार्बोक्सिलिक ऍसिडचा OH- आयन रिमूव्ह होतो. दे कंबाईन टुगेदर टू फॉर्म H2O. आता शिल्लक काय करायला पहा, अल्कोहोल मधला अल्कॉक्साइड ग्रुप आहे, अल्कॉक्सी ग्रुप, आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधला RCO म्हणजे असाइल ग्रुप. म्हणजे हा अल्कॉक्सी ग्रुप जर RCO ग्रुपला अटॅच झाला तर तयार होणारा कंपाऊंड हा इस्टर असेल. सो नेम ऑफ द रिएक्शन गिवन इज इस्टेरिफिकेशन रिएक्शन. आता या रिएक्शनचं मेकॅनिझम हे अत्यंत महत्वाचं आहे. ऑलवेज H+ आयन फ्रॉम अल्कोहोल combines with OH- ion from acid to form water molecule. So this mechanism is detected by tracer technique. यापूर्वी आपण बघितलेलं आहे पहा, ट्रेसर टेक्निक. आता व्हॉट इज दिस ट्रेसर टेक्निक? या ट्रेसर टेक्निक मध्ये रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोपिक ऑक्सिजन ॲटम O18 अल्कोहोल मध्ये घेतले आणि याची कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली H+ मध्ये, तर हा O18 आयसोटोपिक ऑक्सिजन ॲटम इस्टर मध्ये मिळाला. म्हणजे इथला OH ग्रुप रिमूव्ह होत नाही, H ॲटम रिमूव्ह होतो. पुन्हा काय केलेलं आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोपिक ऑक्सिजन ॲटम इज टेकन इन कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याची अल्कोहोल बरोबर रिएक्शन केली H+ मध्ये. तर रिएक्शन पूर्ण झाल्यानंतर आयसोटोपिक ऑक्सिजन ॲटम इज फाउंड इन H2. Meaning is that OH group from carboxylic acid is removed along with the H+ ion. It is very important technique. CET ला विचारलं जातं ट्रेसर टेक्निक.
आता याच रिएक्शन मध्ये अल्कोहोलच्या ऐवजी फिनॉल घेतला की ज्याचा जनरल फॉर्म्युला ArOH असा आहे, ArOH, आणि याची कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर रिएक्शन केली, R डॅश, रिव्हर्सिबल रिएक्शन आहे, इट टेक्स प्लेस इन द प्लेन्स ऑफ H प्लस आयन. ह्या ArO COR डॅश ला अटॅच होईल. H2O is removed in a reaction. H2O त्या रिएक्शन मध्ये रिमूव्ह झालेला असेल. सो दिस कंपाऊंड इज इस्टर. जे अल्कोहोल पासून इस्टर तयार होतो तसाच फिनॉल पासून इस्टर तयार होतो. These reactions are called esterification. या दोन्ही रिएक्शन मध्ये H plus ion from alcohol or phenol combines with OH minus ion from carboxylic acid to remove as H2O molecule. This technique is important. It is called tracer technique. आता या रिएक्शन मध्ये अल्कोहोल आणि फिनॉल यांची रिएक्शन जर ऍसिड अनायड्राइड बरोबर केली, अल्कोहोल आणि फिनॉल हे ऍसिड अनायड्राइड बरोबरही रिएक्ट होऊ शकतात. अल्कोहोल आहे ROH, it reacts with RCO twice O. It is acid anhydride. Reaction is reversible, takes place in the presence of H plus ion. या रिएक्शन मध्ये काय होईल, हा H प्लस आयन इथला रिमूव्ह होणार, तो H प्लस आयन RCOO ग्रुप मध्ये ऍड होतो. So byproduct obtained here is carboxylic acid, RCOOH. आता शिल्लक काय राहिलं पहा, RO अल्कोक्सी ग्रुप, तो कशाला अटॅच होणार, RCO. When alkoxy group gets attached with RCO group, product is ester. जे प्रोडक्ट तयार झाले असेल इस्टर. जे इस्टर हा कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल पासून तयार होतो असं नाही. इस्टर तयार होताना अल्कोहोल आणि ऍसिड अनहायड्राइड यांच्यामध्ये रिएक्शन केली तरी तो तयार होऊ शकतो. इथेच आपण ROH च्या ऐवजी ArOH घेऊया, फिनॉल. इट रिएक्ट्स विथ ऍसिड अनहायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ H प्लस. या R च्या ठिकाणी असणार आहे AR. इस्टर इज फॉर्म्ड इन अ रिएक्शन. या इस्टर मध्ये एरोमॅटिक रिंग असेल अलॉंग विथ द फॉर्मेशन ऑफ RCOOH. असाच इस्टर ऍसिड क्लोराइड पासूनही तयार होऊ शकतो. ऍसिड क्लोराइड हा जनरल फॉर्म्युला RCOCl. आता अल्कोहोल आणि ऍसिड क्लोराइड या R-COCl whenever reacted in the presence of pyridine, समजा यांची रिएक्शन पिरिडीन मध्ये केली तर या रिएक्शन मध्ये हा H प्लस Cl मायनस काढून घेतो. Cl मायनस इज रिमूव्ड, HCl इज ऑब्टेन्ड एज अ बाय प्रोडक्ट. आणि त्याचबरोबर राहिलेला हा अल्कोक्सी ग्रुप असाइल ग्रुपला अटॅच झाला. या RO RCO ला अटॅच होईल, इस्टर इज फॉर्म्ड. So this reaction is carried out in the presence of pyridine. What is the role of pyridine? Pyridine is a base, heterocyclic compound atom. It contains lone pair of electron on nitrogen atom. So this pyridine absorbs HCl formed in a reaction and therefore main product, expected product obtained in a reaction is ester. जे अल्कोहोलची ऍसिड क्लोराइड बरोबर pyridine मध्ये रिएक्शन केली, इस्टर तयार होऊ शकतो. समजा अल्कोहोलच्या ऐवजी फिनॉल घेतला, हा ArOH असेल, या पहिला AR येणार, जे अरोमॅटिक रिंग असणारा इस्टर ते रिएक्शन मध्ये मिळू शकेल. The phenol also reacts with acid chloride in the presence of pyridine. It forms ester containing aromatic ring. ही रिएक्शन तुम्हाला समजली आहे, इस्टरिफिकेशन. यामध्ये अल्कोहोल आणि फिनॉल याची आधी कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर रिएक्शन पाहिली, नंतर अल्कोहोल आणि फिनॉल याची ऍसिड अनहायड्राइड बरोबर रिएक्शन पाहिली, आणि ही तिसरी अल्कोहोल आणि फिनॉल यांची रिएक्शन आपण ऍसिड क्लोराइड बरोबर पाहिली. या सर्व रिएक्शन मध्ये इस्टर तयार होतो. नेक्स्ट रिएक्शन आहे की ज्यामध्ये OH बॉन्ड ब्रेक झाला
It is formation of aspirin. तिसरी रिएक्शन, फॉर्मेशन ऑफ एस्पिरिन. तर एस्पिरिन तयार करण्यासाठी आपण सॅलिसायलिक ऍसिड घ्यायचंय. सॅलिसायलिक ऍसिड इज हायड्रॉक्सी कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं OH जोडलेला आहे, हा कार्बोक्सिल ग्रुप. द नेम ऑफ कंपाउंड इज सॅलिसायलिक ऍसिड. whenever the salicylic acid is reacted with acetic anhydride, समजा याची रिएक्शन ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर केली, it is an example of acid anhydride in the presence of H+. Here OH bond in salicylic acid is broken. हा H atom याच्यामधला रिमूव्ह होतो आणि हा H atom या रिएक्शन मध्ये या COO ग्रुप बरोबर कंबाईन होतो. म्हणजे बाय प्रोडक्ट काय तयार होणार पहा, CH3COO ला H atom अटॅच झाला. बाय प्रोडक्ट फॉर्मड इन अ रिएक्शन इज एसिटिक ऍसिड. एसिटिक ऍसिड इज फॉर्मड. त्याच वेळेला या ऑक्सिजन ऍटमला असाइल ग्रुप अटॅच होतो. CH3CO is remaining. It gets attached to the oxygen atom. And whenever oxygen atom is attached with COCH3 group, the product obtained here is having name aspirin. हा COOH, हा ऑक्सिजन ऍटम आहे, याला काय जोडलं, COCH3. So this compound is very important. Its name is aspirin. किंवा ऍस्पिरिनचं दुसरं नाव ऍसेटाइल सॅलिसायलिक ऍसिड असं दिलेलं आहे. ऍसेटाइल सॅलिसायलिक ऍसिड. किंवा या कार्बन ऍटमला नंबर 1 दिला, याला 2 दिला. हा जो ग्रुप आहे तो ऍसेटॉक्सी ग्रुप आहे. याचा IUPAC नेम आहे 2-ऍसेटॉक्सी बेन्झोइक ऍसिड. So this aspirin is used as medicine. मेडिसिन मध्ये एनल्जेसिक म्हणून याचा वापर केलेला आहे. एनल्जेसिक. एनल्जेसिक मीन्स पेन किलर. 11वी मध्ये केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ या टॉपिक मध्ये तुम्ही पाहिलेला. एनल्जेसिक इज नथिंग बट दी पेन किलर. हा पेन किलर म्हणून यूज केला आहे. किंवा एस्पिरिन इज यूज एज अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिक म्हणजे रिड्युसिंग फीवर, हे ताप कमी करण्यासाठी या मेडिसिनचा यूज केलेला आहे. या एस्पिरिन is acetyl salicylic acid or 2-acetoxy benzoic acid. It is prepared from salicylic acid and acetic anhydride in the presence of H+ ion. In this reaction, OH bond is broken and H+ ion is replaced by acyl group. Therefore, its name given as acetyl salicylic acid. अत्यंत महत्त्वाचं मेडिसिन आहे एस्पिरिन. म्हणजे याचा मेडिकल फील्ड मध्ये एनल्जेसिक, पेन किलर म्हणून यूज केलेला आहे किंवा अँटीपायरेटिक, वाढलेला ताप कमी करण्यासाठी या मेडिसिनचा यूज केलेला आहे. या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स या ठिकाणी पूर्ण झाल्यात. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.